नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून श्री रमेश आमरे आणि स्नेहाताई आमरे यांच्या पुढाकाराने अतिशय उत्साहामध्ये मानपाडा परिसरामध्ये नवरात्रीचं आयोजन करण्यात आलं आहे। काल या ठिकाणी गुजराती बांधवांनी भजन सादर केलं। त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी काल अतिशय उत्साहामध्ये नवरात्रीच्या निमित्ताने भजन सादर करण्यात आलं। काल मंडळाचे संस्थापक श्री रमेश आमरे यांचा वाढदिवस होता, त्यामुळे संपूर्ण उत्सवामध्ये अतिशय उत्साह भरून आल्याचं चित्र देखील बघायला मिळालं। अत्यंत भव्य अशा प्रकारच्या काल्पनिक मंदिराचा सेट या ठिकाणी उभारण्यात आला आहे। परिसरामध्ये रोषणाई करण्यात आली आहे। भाविक दररोज मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेत आहेत। देवीची मूर्ती अतिशय विलोभनीय आहे, त्यामुळे आबालवृद्ध भाविक या ठिकाणी तासनतास देवीच्या दर्शनार्थ येत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज देवीची दुसरी माळ होती। आज इथे 9 दिवस भरगच्चा कार्यक्रम ठेवलेला आहे। हा तुम्हाला कन्नड समाज होते, बँगलोर आणि म्हणजे पूर्ण कर्नाटकातले लोक इथे आलेली 100 ते 125 लोकांनी आज इथे कीर्तन भजन केलं, देवीची आरती केली आणि लोकांनी हेच मला माहिती की सर्वांना सुख समृद्धी आनंद राहू। तर मंडप तुम्ही उभारला आहे, कुठल्या प्रकृती नाही, काल्पनिक आहे। गेल्या 21 वर्षापासून नवीन मित्रमंडळ आंबे कॅन्सर ट्रस्ट याच्या माध्यमातून नवरात्रीचा साजरा करत असतो। 29 तारखेला महिलांसाठी खास आम्ही नाटकाचं आयोजन केलेलं आहे। फ्री वेडिंग घाणेकर नाट्यगृह आहे, तर महिलांनी फक्त महिलांसाठी आहे आणि घरगुती नाटक आहे ते महिलांनी आवर्जून तिथे बघावं। ते नाटक महिलांसाठी एकदम फ्री केलेलं आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।